पुणे महानगरपालिका निवडणुकीला फक्त 5 दिवस शिल्लक आहेत। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष आणि आरपीआयचे प्रभाग क्रमांक 17 मधील अधिकृत उमेदवार प्रशांत तुपे, पायल विराज तुपे, खंडू सतीश लोंढे, शुभांगी किरण होले, शिवरकर या चारही उमेदवारांचा प्रचार प्रभागातील गोसावी वस्ती परिसरामध्ये सुरू आहे। परिसरातील नागरिकांनी, महिलांनी उमेदवारांसमोर व्यथा मांडल्यात। जनता अतिशय ग्रासलेली आहे आणि जनता वैतागलेली आहे। जनतेला विकास पाहिजे, जनतेला बदल पाहिजे। कालच आम्ही या भागामध्ये फिरतो, अतिशय असं वाटतं आपण बिहारला फिरतो की काय। कचऱ्याचे ढीग, पाण्याची व्यवस्था नाही, ड्रेनेज लाईनची सोय नाही, अक्षरशः गुन्हेगारीला इथं ऊत आलाय आणि प्रस्थापित लोक याला खत पाणी टाकून यांची गुन्हेगारी वाढली। पण नक्कीच यावेळेस जनतेचा आशीर्वाद आहे, जनतेने ठरवलंय। आज आमच्या बरोबर स्वतः महिला भगिनी असतील, स्वतःहून उत्स्फूर्त बाहेर येतात, कुठल्याही गुन्हेगारीला भीक घालणार नाही। यावेळेस समोरच्याने किती काय केली दादागिरी वगैरे काही फरक पडत नाही त्यांना, कारण आजपर्यंतच्या अस्तित्वाची लढाई होती जोपर्यंत लोकांना माहिती नव्हतं। अक्षरशः काल काही महिला भगिनी रडत होत्या, आज भवितव्य त्यांचं खराब केलं। तरुण पोरांना आज नशेच्या ह्याच्या पाठीमागे लावले, वेगवेगळ्या वाम मार्गाला सुद्धा लागले। काल परवाच मी एक गोष्ट तिथं ऐकली, तुमच्या समोर सांगता येत नाही, पण एक घटना अशी घडली की मनाला पिळवून टाकणारी एक बलात्काराची घटना झाली। तुम्हाला माहिती आहे का नाही? तुम्ही पण लोक हे आमचं दाखवण्यापेक्षा सत्य परिस्थिती दाखवा, या भागामध्ये काय चाललंय काय नाही आणि ह्याला खत पाणी कोण करते या गोष्टीकडे लक्ष द्या। माणुसकी नावाची कुठेतरी एक चीज पद्धत आहे, इथं माणुसकीचा काळिंबा फासणाऱ्या गोष्टी आहेत। ठीक आहे, आमचं काय हो, पण इथून पुढच्या काळामध्ये या जनतेच्या पाठीमागं आणि या लोकांच्या पुढे आम्ही खामटकपणे उभं राहणार आहोत। आणि यासाठीच मी आपल्याला विनंती करतोय की सत्ता ही बीजेपीची आहे, चांगल्या लोकांची आहे। सत्तेच्या बरोबर या लोकांना धडा शिकवा, कारण ही आत्ताचीच वेळ आलेली आहे। मी माझं मनाचं नाही सांगत, प्रत्यक्ष तुम्ही जा, लोकांशी चर्चा करा आणि परिस्थिती दाखवा। मी तुम्हाला पुन्हा तुमच्या न्यूज मार्फत सांगेल, हे आमचं दाखवण्यापेक्षा परिस्थिती दाखवा, लोकांशी चर्चा करा, तरच तुम्हाला समजेल। कारण मी काही सांगतोय ह्याच्यात राजकारण नाहीये, हे जे इथले विचार आहे मी तुम्हाला ते सांगतो। येत्या 15 तारखेला ही जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, कारण इथं जे भयमुक्त प्रभाग पाहिजे हा इथं 100% होईल, एवढी मला आशा आहे। मी आपल्याला विनंती करतो, पुन्हा सांगतो, सत्य परिस्थिती दाखवा, सत्य परिस्थितीवरच तुम्ही बोला। हे बाईट बीट घेणे सोडा, पण जाऊन जनतेचे प्रश्न, जनतेचे आज कचऱ्याचे ढीग आहे, पाण्याची पाईपलाईन नाही, लाईट नाही, आणि काय करतात 5 वर्षानंतर 15 वर्षानंतर जागे होतात, तिथे येतात। अरे इलेक्शन येऊन जातील, पण माणुसकी नावाचे काहीतरी तुम्हाला पाहिजे। आम्हाला इलेक्शन नको आहेत, आम्हाला लोकांचा विकास पाहिजे, लोकांच्या हितासाठी आम्ही झगडणार, एवढंच सांगतो। येत्या 15 तारखेला 100% ही जनता आम्हाला पाठिंबा देतील, त्यांचा जो रोष आहे हे मत रूपाने देतील। आता आम्ही बघतोय या भागात फिरतोय, लिस्ट काढायचं चाललंय, लिस्ट काढतो देत, वाटप करायचं। अरे वाटप करा, 5 वर्ष जर तुम्ही नीट कामं केली असते तर तुम्हाला वाटप करायची गरज आली नसती। मी पुन्हा सांगतो आपल्या मार्फत, तुम्ही सत्य परिस्थितीवर जा, सत्य परिस्थिती दाखवा। मी 100% सांगते, जनता आमच्या पाठीमागे, आमची 4ही सीट चांगल्या मताने निवडून येतील। आम्ही जसं ग्राउंड रिपोर्ट केलाय, अनेक ग्रामस्थ अनेक ठिकाणचे सोसायटीचे आता ही जबाबदार प्रस्थापितांनाच विचारा तुम्ही ना, मी विचारण्यापेक्षा प्रस्थापितांना विचारा ना, तुम्ही आजपर्यंत केलं काय या भागात? ही जनता जबाबदार आहे, जनतेने चुकीची लोक निवडून दिल्यामुळे हा त्यांचा परिणाम आहे। तेच केलं मी इथून पाठीमागे मी कोणत्याही गोष्टीवर बोलत नव्हतं, पण आज मला बोललं पाहिजे, जनतेसाठी मला आवाज उठवलाच पाहिजे। त्यासाठी काय होऊ द्या, काही फरक पडत नाही, पण आज जनतेसाठी आम्ही जनतेच्या कामासाठी काम करतोय ना, आम्ही दुसऱ्या स्वार्थासाठी किंवा आम्हाला कुठली भावना नाही आमची, जनतेच्या हितासाठी आणि जनतेसाठीच काम करणार शेवटपर्यंत, काय होऊ द्या। आज परिस्थिती भयमुक्त प्रभाग करायचा आम्हाला, की आम्हाला काय 5 वर्षानंतर एकदा यायचं नाहीये। आम्हाला सेवा केली तर आम्ही त्यांचे सेवेकरी म्हणून काम करणार आहोत, आम्ही त्यांच्या दारात जाणार आहोत। आणि प्रामुख्याने हे जे प्रश्न आहे हे मी माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील, अमित शहापर्यंत 100% पोहोचवणार आहेत। बघू काय होतं पुढं, कारण ही परिस्थिती सांगितली आपण, म्हणजे स्वतंत्र भारतात राहतो का कुठे राहतो? आज आपण भारत सांगतो स्वतंत्र, नागरिक इथं कुठे या प्रभागात स्वतंत्र आहे? एवढी दहशत आणि एवढे प्रकार, तुम्ही आता जाऊन फिरा, लिस्टिंगचं चाललंय, लिस्ट वाटप, लोक सांगतात आम्ही सगळ्यांचं घेऊ, पण आम्ही चांगल्या विकासालाच मतदान करू, एवढं सांगतात, आता बोलतात।
आता राजकारण इलेक्शन म्हणले की हे 5-10 वर्षानंतर गोळा होऊन फक्त लिस्ट करतात, लोकांना आमिष दाखवतात आणि तिथंच त्यांचा हे असतो. कारण त्यांना वाटतं की ही गोरगरीब जनता आहे, यांना पैसे दिले की यांचं सगळं काही होतं. पण ही गरीब जनता तुम्हाला तुमचं घरचा रस्ता दाखल्याशिवाय राहणार नाही. 5 दिवस निवडणुकीला शिल्लक राहिले, मतदानाला 15 जानेवारीला मतदान आहे. थेट आव्हान काय करायला जनतेला? मी थेट आव्हान जनतेला करतो, आमचा जो पक्ष आहे, आमचा जो विचार आहे, आमची जी विचारधारणा आहे, सुसंस्कृत लोकांचा प्रभाग व्हावा, सर्वसामान्य गरीब जनतेला न्याय मिळावा, त्यांच्या हिताची कामं त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांना भयमुक्त प्रभाग, महिला सक्षमीकरण, बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यांना सोयी कशा होतील ह्याच्याकडे आम्ही प्रामुख्याने पाहत आहोत. आमच्या 4ही उमेदवारांना मी प्रशांत मामा तुपे, पायल विराज तुपे, शुभांगी किरण होले आणि खंडूजी लोंढे यांना तुम्ही भरघोस मतांनी कमळाच्या चिन्हावर बटनासमोर बटन दाबून, एवढं बटन तोडा, तुमचा राग आलाय ना ते कमळाच्या बटनावर दाखवा आणि तो राग व्यक्त करून 16 तारखेला आम्हाला विजयी करा. एवढंच मी आपणास आव्हान करतो. काय सांगतात, काय आव्हान करतात? काल आम्ही फिरत होतो या भागामध्ये, आजही फिरत आहोत. तुम्ही जसा उमेदवारांना शोधत येता, मुलाखत घेता, तसं तुम्ही आमच्या बरोबर या प्रभागात फिरा. महिला अक्षरशः रडतायत, त्यांच्या समस्या समजून घ्या की त्यांना अक्षरशः बाहेर निघणं अवघड झालेलं आहे. त्यांच्या मुलींना बाहेर निघता येत नाहीये घराच्या पण. खूप परिस्थिती बिकट आहे. पण मी जनतेला एवढंच आव्हान देते की जनतेनी एका दिवसाच्या आमिषाला बळी पडून त्यांचं भविष्य धोक्यात आणू नये. त्यांनी त्यांच्या हातात योग्य उमेदवार निवडून देणं, त्यांचा प्रभाग स्वच्छ, सुंदर, सुरक्षित आणि मुलांच्या भविष्यासाठी घडणारा प्रभाग बनवला पाहिजे. हे मतदारांच्या हातात आहे. नमस्कार, मी तुम्हाला इथे एवढंच सांगू इच्छिते की तुम्ही रोज आमच्या जे बाईट घेताय ते बाईट लोकांपर्यंत पोहोचवण्यापेक्षा ह्या लोकांच्या काय समस्या आहेत आणि लोक कुठल्या समस्येतून जात आहेत आणि त्यांना इतके त्रास होत आहेत हे तुम्ही लोकांना दाखवा, हे तुम्ही जनतेला दाखवा. त्यासाठी तुम्ही आवाज उठवा आणि माणुसकीच्या नात्याने, फक्त इलेक्शन पुरतं नाही तर माणुसकीच्या नात्याने तुम्ही आयुष्यभर आणि तुमचं आयुष्य ह्या लोकांसाठी तुम्ही द्यायला पाहिजे आणि या लोकांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहायला पाहिजे. इतकं खंत वाटतोय की आपण आज एक पुण्यात हा भाग आहे, आपण म्हणतो पुणे ही विद्येचं माहेर आहे, पण इथे जे घडतंय या भागात ते इतकं लाजिरवाणी गोष्ट आहे की आम्हाला खूप आता म्हणजे आम्ही इलेक्शन पुरतं आता बोलत नाहीये. ह्या लोकांसाठी तुम्ही काहीतरी करा आणि ह्या लोकांसाठी आवाज उठवा. आणि हे सगळी माणसंच आहेत, सगळ्यांना समान संधी मिळायला पाहिजे आणि सगळे वरच जायला पाहिजे. जे आतापर्यंत निवडून आलेत ते स्वतःचे खिशे भरतायत आणि स्वतः वर जातायत. आम्ही कोणावर टीका करणार नव्हतो, पण हे काल आम्ही जी परिस्थिती बघितली आहे, आम्ही शांत बसणार नाही. आम्ही आवाज उठवणार आणि आम्ही त्यांना दाखवून देणार आहे की जनता ही तुम्ही जनतेचं मत विकत घेऊ शकणार नाही. इथून मागे तुम्ही मत विकत घेतलीत, ते बळी पडलेत, त्यांना त्रास होतोय, पण आता ते जागरूक झाले आहेत. त्यांना कळतंय की आपलं मत हे बहुमूल्य आहे, विकत देण्यासारखं नाहीये. हे योग्य उमेदवारालाच त्यांची मतं जाणार आहेत आणि जी लोक त्यांच्या पाठीमागे आयुष्यभर खंबीर उभी राहणार आहेत त्याच लोकांना, नवीन लोकांना, काम करणाऱ्या लोकांनाच ही लोक संधी देणार आहेत. या भागात महिलांसाठी अजिबात इतकी बिकट परिस्थिती आहे. हॉस्पिटल्स नाहीयेत, महानगरपालिकेचे एकही हॉस्पिटल नाहीये या भागात. इतकी लाजिरवाणी गोष्ट आहे ही. रोगराई इथे वाढत चाललेली आहे, गुन्हेगारी वाढत चाललेली आहे. अक्षरशः काळीम फासणारी म्हणजे इथं घटना घडत आहेत. आम्ही लोकांना हे सांगू पण नाही शकत. महिला रडत आहेत, ते तुम्ही लोकांना दाखवा आणि त्यांचा जो आक्रोश आहे तो तुम्ही जनतेपर्यंत पोहोचवा. धन्यवाद. म्हाडा, नवीन म्हाडामध्ये प्रचार करत आहे. इथले होणारे इतके सर्वसामान्यावर अन्याय होत आहे. स्थानिक नेते मंडळी कोणी इथं लक्ष देत नाही आणि संपूर्ण हा गोरगरीब जनतेची वसाहत आहे. आणि कमीत कमी गुडघे इतकं पाणी, ड्रेनेजचं पाणी, कचरा पूर्णपणे रोडवर पडलेला आहे. आणि त्यासाठी आम्ही 4ही उमेदवार सज्ज आहे. येत्या 15 तारखेला भारतीय जनता पार्टी 4ही उमेदवार निवडून येतील असं मी जनतेला आवाहन करतो की तुम्ही सर्वांनी डोळे उघडून आम्हाला सर्वांना मदत करा आणि आशीर्वाद द्या. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.